नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर बघा, आपल्याला आता दिवाळीचं धनत्रयोदशी हा दिवस साजरा करायचा आहे। धनत्रयोदशी ही 18 ऑक्टोबर 2025 वार शनिवार या दिवशी आलेली आहे। तर बघा, दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे आपण धनत्रयोदशी साजरी करत असतो। तर अश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतेरस म्हणत असतो आपण। तर बघा, दिवाळीचा सण अश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत 5 दिवस साजरा करत असतो। तर त्यामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, त्यानंतर लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असा 5 वेगवेगळ्या सणांचा समावेश असतो। तर धनत्रयोदशी का साजरी करायची? जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तर तेव्हा 14 रत्ने बाहेर पडली होती। त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले। श्यामवर्ण, माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजवा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे। याच्यापासून आयुर्वेद विकास पावला म्हणून त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापाणी अशा नावानेही ओळखले जाते। यामुळे नाना औषधांचा विकास झाला। अनेक वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले। भगवान विष्णूंच्या 24 अवतारात धन्वंतरीची गणना होते। तर बघा, या दिवशी आपल्याला धन्वंतरीचे देवाचे पूजन करायचे असते। तुमच्याकडे फोटो असेल तर ठीक आहे, नाही तर त्या स्वरूपात सुपारी मांडली तरी चालते। धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे। धन्वंतरीचा फोटो मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरी मंत्राची एक माळ जप करावी। तर धन्वंतरी मंत्र कोणता आहे? ओम श्री लक्ष्मी कुबेर धन्वंतराय नमः। यामध्ये लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी या तिन्ही देवाची पूजा होत असते। त्यानंतर धन्वंतरीच्या फोटोला फुलांचा हार घालावा, नैवेद्य दाखवावा। तर नैवेद्यामध्ये तुम्ही खीर नाही तर मग गूळ, साखर असं दाखवू शकता। धन्वंतरीचे ध्यान, मंत्र व जप हे सर्व संध्याकाळी करायचे असतात। धन्वंतरीच्या उपासनेबरोबरच घरगुती आयुर्वेदिक ग्रंथाचे वाचन व दीर्घायुष्य आरोग्यासाठी प्रार्थना करायची असते। त्यानंतर धन्वंतरी ही आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभत असते। तर बघा, या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा करायची आहे। गणपती बाप्पांची पूजा अर्थातच सर्वप्रथम करून घ्यायचं आहे, आचमन करायचं आहे, संकल्प करायचा आहे आणि आपल्या आरोग्यासाठी संकल्प करायचा असतो या दिवशी। त्यानंतर जे आपल्या घरात पंचधान्य असतात तर ते पंचधान्य आपल्याला छोट्या छोट्या ते मातीचे मडके मिळतात, त्यांना आमच्या इकडे बोळके असे म्हणतात। तुमच्या इकडे जे म्हणत असतील तर ते त्यामध्ये आपल्याला पंचधान्य ठेवायचं असते। तर धान्य कोणतं ठेवू शकता? तर तुमच्या घरातल्या मधल्या डाळी, साळी, पण धने आवर्जून ठेवायचे आहेत। तर बघा, मी कसं ठेवते, गहू, तांदूळ, ज्वारी, धणे आणि एक मग कोणत्याही प्रकारची डाळ वगैरे ठेवायची, किंवा असेल आपल्या घरात एखादं न खंडलेलं धान्य म्हणजे पूर्णपैकी, तर ते ठेवायचं, काही हरकत नाही। अशा पद्धतीने आपल्याला दिवा वगैरे प्रज्वलित करून धन्वंतरी देवतेची मनोभावे सगळ्यांनी पूजा करायची आहे। आरोग्य, दीर्घायुष्य लाभावं, हे आरोग्य जोपर्यंत आहे ते सुखाचं लाभावं, त्याला कोणत्याही प्रकारची कीड लागू नये की आणि आमचे जे जीवनामध्ये जे अपमृत्यू होत असतात त्यापासून धन्वंतरी देवता तुम्ही आमचे रक्षण करावे, यासाठी धन्वंतरी देवतांना आपल्याला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर बघा, वर्षातून आपल्याला एकदाच हे धन्वंतरी पूजन करता येते। त्या कारणाने आपल्याला ही सेवा, ही पूजन चुकवायचे नाही आहे। आणि आपल्याला या दिवशी यमदीपदान करायचं असते। तर ते यमदीपदान करत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे। जे आपण कणिक भिजवून दिवा बनवणार आहोत, अर्थातच तुमच्याकडून कणिक भिजवणे वगैरे नाही झालं, काही प्रॉब्लेम असले तर तुम्ही मातीची जी पंती असते त्यामध्ये सुद्धा दिवा लावत असतो। दुसरी चूक काय होते की आपण चौमुखी दिवा लावतो। तर यमदीपदान करत असताना चौमुखी दिवा न लावता एकच वात टाकून दक्षिण दिशेला दिवा लावायचा असतो। कारण हे यमदीपदान असते, जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी पितरांना दीपदान करत असतो त्या दिवशी आपण चौमुखी दिवा लावत असतो। तर अर्थातच यमदीपदान करत असताना फक्त दक्षिण दिशेला एक वात टाकून मातीच्या पंतीत किंवा कणकेचा बनवला तरी चालेल। आणि कणिक जेव्हा भिजवत असतो आपण, तर त्यामध्ये मीठ अर्थात टाकायचं नाही आहे, चिमूटभर हळद टाकली तर चालते। तर या पद्धतीने दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि आपल्याला तो दिवा दक्षिण दिशेला घराच्या बाहेर लावायचा आहे। इथे चूक काय होते, घराच्या आत लावायचा नाही, तर आपल्याला घराच्या बाहेर दिवा लावायचा आहे। केव्हा लावायचा? रात्री 7 वाजल्याच्या नंतर ते रात्री 9:30 पर्यंत तुम्ही संध्याकाळी 7 ते रात्री 9:30 पर्यंत दिवा लावू शकता। शुभ मुहूर्त काय आहे?
तर बघा, धन्वंतरी पूजनाचा शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 5:35 पासून ते 8:45 रात्री. तर यमदीपदान करत असताना संध्याकाळी 7 वाजतापासून ते रात्री 9:35 यमदीपदान आपण करू शकतो. त्यानंतर आपल्याला या दिवशी काहीतरी खरेदी करायचं असते, तर खरेदी करत असताना छोटीशी स्टीलची वाटी केली तरी चालते. अर्थात फक्त थोडीफार खरेदी, बरकत म्हणून, वर्षभर बरकत राहावी याकरिता थोडीशी खरेदी आपल्याला करायची असते. तर बघा, दुपारी 12:20 पासून ते रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही या दिवशी काही पण खरेदी करू शकता. त्यानंतर या दिवसाचे आणखी आपल्याला हे वैशिष्ट्य जे आहे यमदीपदानाचे, हे आपल्याला आवर्जून यमदीपदान करायचे आहे. तर दिवा लावत असताना या दिवशी तेल व वात घालून घराच्या बाहेर दक्षिणेला आपल्याला दिवा लावायचा आहे. तर मंत्र म्हणायचा आहे, मृत्यूना दंडपाशाभ्या कालेन श्यामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्यजः प्रियताम माम. डिस्क्रिप्शनला देईन मी. तर हा मंत्र म्हणत आपल्याला दक्षिण दिशेला दिवा लावायचा असतो. त्यानंतर नमस्कार करायचा. इतर कोणत्याही दिवशी दिव्याची पूजा दक्षिणेकडे तोंड करून करीत नाही. दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते. यमधर्मराज ही मृत्यूची देवता. या दिवशी त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू टळतो. यामागची आता खालीलप्रमाणे कथा आहे. तर मी कथाभाग सांगते तुम्हाला. तर एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला, का रे, आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राणहरण केले आहेत, पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला का की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले, तुम्हालाही दुःख झाले? थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले, आठवतो, असा एक प्रसंग आम्हाला आठवतो. धर्मराज म्हणाले, सांगा बरं. दूत म्हणाले, महाराज, पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राणहरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले. तर यमराज म्हणाले, का? एवढं दुःख होण्याचे कारण? महाराज, या राजकुमाराचा विवाह 4 दिवसापूर्वीच झाला होता. सगळ्या राज्यात, राजवाड्यात केवढा आनंदी आनंद होता. पण तो आनंद संपण्याच्या आत राजपुत्राने आपल्या विवाहाचा साज शृंगार उतरवायच्या आतच त्याचे प्राणहरण करण्याची वेळ आमच्यावर आली. नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राणहरण करताना आमचे डोळे ओले झाले. तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले. हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले. त्याच्याही डोळ्यात पाणी आले. तोच दूत पुढे म्हणाला, महाराज, कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये असे काहीतरी करा. विचार करून यमराज म्हणाले, ठीक आहे. जे लोक त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे 5 दिवस दीपोत्सव साजरा करतील, त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही. तेव्हापासून ही प्रथा पडली आहे असं मानतात. तर बघा, अशी ही कथा होती. त्या कारणाने आपल्याला काही नाही झालं ना तरी धनत्रयोदशीला आपल्याला यमदीपदान करायचं आहे. घरात जर कोणाला मासिक धर्म असेल, काही सुतक असेल, काही अडचणी असतील, तर घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीने केलं तरी चालतं. किंवा मग जर सुतक असेल तर बाहेरचं कोणी येऊन आपल्या घरामध्ये दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावून दिला तरी चालतो. तर बघा, या दिवशी ही सेवा जी आहे ही आवर्जून करायची आहे आणि अर्थातच आपल्याला ही सेवा आहे ना चुकवायची नाही आहे. ही जी सेवा आहे ही वर्षभरातून एकदा करता येते. त्यानंतर बघा, जी धन्वंतरी देवता आहे ती आपल्याला आरोग्य देत असते, दीर्घायुष्य देत असते आणि दीर्घायुष्य आपल्याला लाभावं म्हणून आपण तिच्यापाशी प्रार्थना करत असतो. तर हा धन्वंतरी देव जो आहे तो श्रीहरी विष्णूचा 24वा अवतार मानतो आपण. तर त्यानंतर आपण यमदीपदान करतो, ते पण आपल्या आयुष्यासाठी. असे आपल्यावर अपमृत्यूचे प्रसंग येऊ नये त्या कारणास्तव एकीकडे आपण धन्वंतरी देवतांना दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो आणि दुसरीकडे आपण जे यमदेवता आहे, जी धर्मराजा आहेत, ही मृत्यूची देवता आहे यम, तर त्यांना आपण प्रार्थना करत असतो, त्यांच्यासाठी दीपदान करत असतो की अपमृत्यू आमच्यावर येऊ नये. म्हणून या कारणानं आपल्याला जी धनत्रयोदशी आहे दिवस आहे तो आपल्याला साजरी करायचा असतो आणि ही पूजा वगैरे ही सेवा आपल्याला करायची असते. खूप सोपं आहे, जास्त काही करायची गरज पण नाही. सगळ्यांनी 15-20 मिनटं काढले घरातल्यांनी आणि सोबतच पूजा करायची आहे, हे मात्र लक्षात ठेवा.
तर अशा पद्धतीची होती आजची माहिती. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब